नमस्कार शेतकरी बंधूंनो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 म्हणजेच पोकरा 2 या प्रकल्पाअंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज करत असताना त्या संबंधित योजनेच्या पात्रतेचे निकष असतील, अनुदान मर्यादा असेल, त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना कोणती कागदपत्रे अपलोड करायची याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. या प्रकल्पाअंतर्गत विविध योजनेसाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांना सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या फार्मर आय डी किंवा आधार क्रमांकाद्वारे नोंदणी व लॉग इन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी व लॉग इन कशा पद्धतीने करायची व पोकरामध्ये कशा पद्धतीने अर्ज ऑनलाईन करायचा याची माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे. त्यासंबंधीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास देण्यात येईल. त्या लिंकवर जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ पाहून कशा पद्धतीने लॉग इन व नोंदणी करायची, अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करायचा ही माहिती घेऊ शकता. पोकरा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व योजनांपैकी आज आपण सूक्ष्म सिंचन योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत तुषार सिंचन संच व ठिबक सिंचन या दोन घटकांचा लाभ पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांना घेता येतो. तुषार सिंचन व ठिबक सिंचन ही योजना घेत असताना ऑनलाईन अर्ज करत असताना या योजनेच्या पात्रतेमध्ये 5 हेक्टर मर्यादेपर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन व तुषार सिंचन या योजनेचा लाभ देता येतो. हा लाभ देत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग या शेतकरी लाभार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येते, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना यानंतर प्राधान्य देण्यात येते. ही योजना घेत असताना शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचा 7/12 व आटो उतारा असणे आवश्यक आहे. सिंचनाकरिता पाण्याची सुविधासुद्धा असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांचे खाते सामायिक खातेदार असतील तर एका खातेदाराच्या नावाने लाभ घेता येईल व इतर खातेदारांनी त्यांना सहमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. 5 हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ देतात असल्यामुळे 5 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी जर यापूर्वी आपण लाभ घेतला असेल तर उर्वरित क्षेत्रासाठी 5 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदानाचा लाभ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घेता येईल. एका क्षेत्रावर यापूर्वी सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतला असेल, म्हणजेच ठिबक किंवा तुषारचा लाभ घेतला असेल, तर त्याच क्षेत्रावर 7 वर्षाच्या नंतर सूक्ष्म सिंचन घटकासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ अनुदेय राहील. त्याचबरोबर या सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अनुदानाच्या मर्यादा हे वेगवेगळ्या आहेत. अत्यल्पभूधारक शेतकरी असतील, म्हणजे 2 हेक्टरपर्यंत जर त्यांची शेती असेल, अशा शेतकऱ्यांना 80% मर्यादेपर्यंत ही अनुदान मर्यादा देण्यात येते. तर 2 हेक्टर ते 5 हेक्टर जमीनधारणा असणारे जे शेतकरी आहेत त्यांना 75% या मर्यादेत अनुदान देता येतं. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील जर शेतकरी असेल तर त्यांना 90% अनुदान मर्यादा देण्यात येते. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत काही कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची असतात. अर्जदार किंवा लाभार्थी जर अनुसूचित जाती जमातीमधील असतील तर त्यांना त्यासंबंधीचे वैध जातीचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. दिव्यांग प्रवर्गातील जर लाभार्थी असतील, शेतकरी असतील, त्यांनी अर्ज केलेले असतील तर त्यांना आपल्या अपंगत्वाचे वैध प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करावे लागेल. सामूहिक खातेदार असतील तर इतर खातेदारांचे सहमतीपत्र असलेले परिशिष्ट 8 साध्या कागदावर आपल्याला देणे बंधनकारक आहे व ते अपलोड करावे लागेल. हा परिशिष्ट 8चा नमुना आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी असतील, समूह सहाय्यक असतील किंवा कृषी विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यामार्फत आपल्याला प्राप्त होईल. यामध्ये सूक्ष्म सिंचनामध्ये आपण आपला अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जाला पडताळणी आणि त्याचबरोबर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पूर्वसंमती देण्यात येते. ठिबक सिंचनामध्ये अनुदान देत असताना लागवडीचं अंतर जे आहे 2 ड्रिपरमधील असेल किंवा 2 लॅटरलमधील असेल आणि क्षेत्र जे असेल यामध्ये 20 आरपासून 5 हेक्टरपर्यंत अनुदान देत असताना अंतरानुसार अनुदान दिलं जातं. यामध्ये लागवडीचं अंतर जर 12x12 मीटर असेल, म्हणजे ठिबक जर त्या पद्धतीने केलेलं असेल तर जवळपास एका एकरसाठी 18,009 रुपये अनुदान दिलं जातं. 10x10 मीटर अंतरावरती 18,652 रुपये एका एकरसाठी दिले जातात. 9x9 मीटरवर असेल तर 19,114 रुपये अनुदान दिलं जातं. 8x8 मीटर अंतर असेल तर 19,711 रुपये. 6x6 मीटर अंतर असेल तर 21,693 रुपये. 5x5 मीटर अंतर असेल तर 23,486 रुपये. 4x4 मीटर असेल तर 24,326 रुपये. 3x3 मीटर अंतर असेल तर 26,190 रुपये. 2.5x2 मीटर अंतर असेल तर 35,393 रुपये. 2x2 मीटर अंतर असेल तर 41,303 रुपये.
1.5 मीटर अंतर असेल तर 46,995 रुपये, 2.5 बाय 0.60 मीटर अंतर असेल तर 35,000 रुपये, 1.8 ते 0.60 मीटर अंतर असेल तर 42,992 रुपये, 1.5 बाय 0.60 मीटर असेल अंतर तर 50,116 रुपये एका एकरसाठी. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते एका एकरसाठी दिलं जाणारं अनुदान अंतराप्रमाणे आहे. त्यासाठी आपलं जर क्षेत्र जास्त असेल तर त्या प्रमाणात आपण कॅल्क्युलेशन करून आपले अनुदान काढू शकतात. हे ठिबक सिंचनासाठी देण्यात येणारं अनुदान आहे. त्याचनंतर आपल्याला मायक्रो स्प्रिंकलरसाठी 1 एकरपासून 5 हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येतं. ते पण आपल्या अंतरानुसार अनुदानाचा फरक आहे. आपण एका एकरसाठीचं अनुदान पाहूया. 5 बाय 5 मीटरवर जर मायक्रो स्प्रिंकलर लावलेलं असेल तर एका एकरसाठी 32,713 रुपये अनुदान देण्यात येतं. 3 बाय 3 मीटर अंतरावर जर मायक्रो स्प्रिंकलर असेल तर एका एकरसाठी 38,263 रुपये अनुदान देण्यात येतं. तसेच मिनी स्प्रिंकलरसाठी सुद्धा 1 एकरपासून 5 हेक्टरपर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येतं. ते अनुदान 10 बाय 10 मीटरवर जर मिनी स्प्रिंकलर असतील तर एका एकरसाठी 45,694 रुपये अनुदान दिलं जातं. तर 8 बाय 8 मीटरवर मिनी स्प्रिंकलर बसवलेलं असेल तर 47,528 रुपये एका एकरसाठी देण्यात येतात. ठिबक आणि स्प्रिंकलर व्यतिरिक्तच त्याचबरोबर चल स्प्रिंकलर म्हणजे पोर्टेबल स्वरूपातील जे तुषार संच आहेत त्यासाठी सुद्धा अनुदान एका एकरपासून 5 हेक्टरपर्यंत देण्यात येतं. त्यामध्ये एका एकरसाठी जर 63 mm स्प्रिंकलर आपण बसवलेले असेल तर त्याला 13,211 रुपये अनुदान दिलं जातं. तर 63 mm स्प्रिंकलर आपण 1 हेक्टरसाठी बसवलेले असेल तर 21,588 रुपये देण्यात येतात. 2 हेक्टरपर्यंत 63 mm स्प्रिंकलरला 31,167 रुपये अनुदान देण्यात येतं. ठिबक, तुषार व स्प्रिंकलरच्या प्रमाणेच आपल्या सद्यस्थितीत आधुनिक प्रणालीमध्ये रेनगन वापरण्यात येते शेतकऱ्यांकडे. त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येतं. त्यामध्ये सुद्धा 1 हेक्टरपासून 5 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना रेनगनसाठी अनुदान देण्यात येतं. 1 हेक्टरसाठी 63 mm रेनगनला 31,684 रुपये 1 हेक्टरसाठी अनुदान देण्यात येतं. 75 mm जर रेनगन असेल तर 1 हेक्टरसाठी 38,127 रुपये अनुदान देण्यात येतं. 2 हेक्टर क्षेत्रासाठी 75 mm रेनगन अलाउड आहे. त्यासाठी 2 हेक्टरच्या क्षेत्रासाठी 75 mm रेनगनसाठी 48,370 रुपये अनुदान देण्यात येतं. 3 हेक्टर, 4 हेक्टर, 5 हेक्टरसाठी 90 mm रेनगन अलाउड आहे. त्यासाठी 3 हेक्टरसाठी 62,767 रुपये, 4 हेक्टरसाठी 72,751 रुपये, 5 हेक्टरसाठी 79,894 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांना या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत देण्यात येतं. आपण या व्हिडिओद्वारे सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक असेल, तुषार असेल, रेनगन असेल याविषयी यांना कोणत्या पद्धतीने कशाप्रकारे अनुदान दिलं जातं, कशा पद्धतीने या योजनेचे निकष आहेत, अनुदान मर्यादा कशी आहे, कोणती कागदपत्रे अपलोड करायची याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा. काही आपल्या सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. या पोकरा अंतर्गतच्या सर्व योजनांच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तसेच शेतीविषयक, कृषीविषयक विविध योजनांच्या व्हिडिओच्या अपडेटविषयी आपल्याला सतत अपडेट मिळत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.